ओळख करून देतो फक्त लेक्चर मध्ये. एक क्वेश्चन आपण खूप चांगल्या प्रकारे अभ्यासू. ओके, सो प्रत्येक पॅटर्न मी शिकवणार. प्रॅक्टिस तुम्हाला घरीच करायची आहे. आलं का लक्षात? एवढा वेळ पुरणार नाही देत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेत बसलो तर. सो पहा आता याच्या पुढचं जे आहे ते पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. सो पॅरामेट्रिक डेरिव्हेटिव्ह किंवा इक्वेशन किंवा डेरिव्हेटिव्ह इथं तुम्ही म्हणणार पॅरामेट्रिक डेरिव्हेटिव्ह. ओके, सो पॅरामेट्रिक डेरिव्हेटिव्ह हा ओळखायचा कसा? पहिली गोष्ट तीच असते. ओके, सो बाकीच्यांपेक्षा हा डिफरंट कसा? सो सिंपल डेरिव्हेटिव्ह आतापर्यंत तुम्ही स्टडी केलाय सिंपल डेरिव्हेटिव्हचा. सिंपल डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सहज समजायचे. काय साइन ऑफ एक्स काढायचं, साइन ऑफ 3x काढायचं है ना, सिंपल वाला डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर तुम्ही स्टडी केला होता इनव्हर्सचा. तर इनव्हर्स मध्ये दोन टाइपचे डेरिव्हेटिव्ह होते, ते साइन इनव्हर्स वगैरे असायचे. साइन इनव्हर्स ऑफ मध्ये असायचं 1 प्लस कॉस ऑफ एक्स असं वगैरे. आणि मग तुम्ही काय करायचे, तुमच्याकडे दोन ऑप्शन होते. हे सुरुवातीला जर खूप सिंपल असेल, सपोज असं एक्स स्क्वेअर वगैरे, तुम्ही साइन इनव्हर्सचा फॉर्म्युला वापरतो 1/1 मायनस एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट मधला है ना, मग इथे x⁴ झाला असता तो. हे तुम्ही सिंपल वाले सॉल्व्ह करायचे. मग त्याच्यानंतर आपण थोडस याच्यातला टॉपिक पाहिला होता मध्ये, असं काहीतरी 1 मायनस कॉस ऑफ एक्स वगैरे असतं, कॉस स्क्वेअर एक्स वगैरे है ना. मग ते आपण काय करायचो, ह्या मधल्या टर्मला साइन कन्वर्ट करायचो, म्हणजे हे साइन आणि हे साइन कॅन्सल व्हायचं. हा लक्षात प्रकार माहिती ना तुम्हाला? हे 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर लिहिणार आपण इथं, साइन स्क्वेअर एक्स. हा, मग त्याला बाहेरचं हे एक साइन आणि एक साइन कॅन्सल करणार, म्हणजे फक्त साइन ऑफ एक्स उरलं. असं सॉल्व्ह करायचं पहा आपण. सो त्याचे दोन टाइप्स होते इनव्हर्सचे, एक सिंपल वाला इनव्हर्स आणि एक थोडा कॉम्प्लिकेटेड असला की त्याला बाहेरचं साइन असेल तर मध्ये पण साइन आणायचं आणि बाहेरचं साइन आणि आतलं कॅन्सल करायचं. हा एक प्रकार होता इनव्हर्स फंक्शन मध्ये. त्यानंतर जो आपण टाइप पाहिला होता तो होता लॉगॅरिथमिक फंक्शन. तर लॉगॅरिथमिक मध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या. x⁵x म्हणजे फंक्शन ऑफ x⁵ फंक्शन ऑफ x जर असेल, फंक्शन ऑफ x⁵ फंक्शन ऑफ x ची जर कंडिशन असेल, अशी कंडिशन असेल तर आपण लॉगॅरिथमिक फंक्शन ऑफ. अनुराग आहे का रे लेक्चर मध्ये? चेक कर बरं राज. हो सर, एक मिनिट. नाही सर. अनुराग सर मागच्या 2-3 लेक्चरला नाहीये ना तो? नाही. अच्छा ठीक आहे. ओके ओके ओके. सो पहा, लॉगॅरिथमिक फंक्शन ऑफ x⁵ फंक्शन ऑफ x जर असेल तर आपण याला लॉग यूज करतो, किंवा जास्त कॉम्प्लिकेटेड फंक्शन असतील, समजा फंक्शन ऑफ x असेल काहीतरी, त्याला u ऑफ x वगैरे काहीतरी असेल, त्याच्यानंतर v ऑफ x असं काहीतरी असेल, म्हणजे वेगवेगळे फंक्शन्स असतील x चे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वगैरे असं काहीतरी असेल, सो दॅट टाइम आपण लॉग यूज करतो. आठवतंय सगळं? आठवतंय का? हा, हे सगळं रिवाइज करतोय क्विकली, कारण हे सगळे पॅटर्न एक साथ लक्षात राहिले पाहिजे. त्यानंतर आपण पाहिलं होतं इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शनची ओळख कशी होती? एक इक्वेशन असतं ते, सपोज असं पहा, xy प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर, अशा टाइपचं असतं. आणि तुम्हाला सांगितलं जातं dy/dx करा. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, सुरुवातीला कसं होतं, या सर्वांची व्हॅल्यू बाहेर यायची, याला आपण नसली तर वाय कन्सिडर करून घ्यायचो. ओके, पण याच्यामध्ये तसं नाहीये. याच्या डायरेक्ट एक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये दिलं जाईल आणि ते तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचे, मग त्याला थोडं सिम्प्लिफाय करायचं आधी, म्हणजे ते डायरेक्टली निघत नाही, थोडंसं डोकं लावायचं तिथं, म्हणजे याला सबस्टिट्यूशन टाकावी लागेल है ना, अशा टाइपच्या क्वेश्चनला. कारण हे दिसते तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, कालच पाहिला असा क्वेश्चन. सो अशा टाइपच्या क्वेश्चन्स मध्ये जे इक्वेशनच्या फॉर्म मध्ये असतात, एक्स आणि वाय डायरेक्ट एका इक्वेशन मध्ये असतात, दॅट टाइप ऑफ फंक्शन आर कॉल्ड ॲज इम्प्लिसिट फंक्शन. क्लिअर? सो आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतो याचा. याच्यामध्ये आता याच्यामध्ये मर्जिंग होते, इम्प्लिसिट मध्ये लॉगॅरिथमिकचे मर्जिंग होते, इम्प्लिसिट मध्ये इनव्हर्सचे मर्जिंग होते, इम्प्लिसिट मध्ये सिंपल डेरिव्हेटिव्ह पण मर्जिंग होते. सो कोणीही कोणामध्ये घुसणार त्यात. ओके, म्हणजे आता हे इम्प्लिसिट म्हणजे याचा अर्थ असतो लॉगॅरिथमिक पण, इनव्हर्स पण आणि सिंपल पण, याच्यामध्ये सगळं घुसून पुढे निघतं, असं असतं ते. पण तुम्हाला फरक समजतोय ना तिन्ही चारही फंक्शन्स मधला? इम्प्लिसिट कसं ओळखायचं? ओके, आणि आता जो आपण टॉपिक शिकणार आहे तो आहे पॅरामेट्रिक इक्वेशन. सो पॅरामेट्रिक, यांच्यापेक्षा पॅरामेट्रिक डिफरंट कसा? तर पॅरामेट्रिक हे जे इक्वेशन असतं, जेव्हा पॅरामेट्रिक इक्वेशन असतात कुठेही मॅथमॅटिक्स मध्ये, तेव्हा तुम्हाला एक्स आणि वाय या दोनही पॅरामीटरचे सेपरेट इक्वेशन दिले जातात. आलं का लक्षात? म्हणजे एक्सचं असं काहीतरी इक्वेशन असेल आणि वायचं पण असं काहीतरी इक्वेशन असेल, सपोज याचं असेल काहीतरी असं एका तिसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये. पॅरामेट्रिक इक्वेशन कधी पण तुम्हाला 3 व्हेरिएबल इक्वेशन असतं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय असतो, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स माहिती तुम्हाला? ऍप्लिकेशन कुठे आहे त्याचं ते सांगतोय.
झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स माहितीये ना? हो. आता मागे हो. शिकवला. हा, हे पहा, पहिला दुसऱ्याशी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, तिसरा दुसऱ्याशी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, याचा अर्थ असतो की पहिला आणि तिसरा पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतो की नाही? अकॉर्डिंग टू विच लॉ? झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. क्लिअर? क्लिअर? हो सर. येस. हा, याला मॅथमॅटिक्स मध्ये, या झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या कॉन्सेप्टला मॅथमॅटिक्स मध्ये थिअरम ऑफ ट्रान्झिटिव्हिटी म्हणतात. ओके, हे तुमच्या बसच्या बाहेर आहे थोडस, पण आता ऍप्लिकेशन सांगतोय म्हणून सांगतोय. थिअरम ऑफ ट्रान्झिटिव्हिटी असतो मॅथमॅटिक्स मध्ये, म्हणजे असे वेक्टर्स मध्ये वापरला जातो. इफ फर्स्ट वेक्टर इक्वल टू सेकंड वेक्टर, थर्ड वेक्टर इक्वल टू सेकंड वेक्टर, देन फर्स्ट अँड थर्ड वेक्टर आर ऑल्सो इक्वल. असं कुठल्याही ठिकाणी असं जर मॅथमॅटिक्स मध्ये हा थिअरम वापरला गेला, याला थिअरम ऑफ ट्रान्झिटिव्हिटी नुसार ते इक्वल असतात, असं ते असतं. आता एवढं डीप मध्ये जायची तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की पॅरामेट्रिक इक्वेशन अशा टाइपच्या ऍप्लिकेशन्स मध्ये युज होतं. म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ काय की एक एक्स एक फंक्शन आहे आणि एक वाय एक फंक्शन आहे. ओके, एक्स फंक्शन डायरेक्टली वायच्या फॉर्म मध्ये नसतं आणि वाय पण डायरेक्टली एक्सच्या फॉर्म मध्ये नसतं. आता तुम्ही आतापर्यंत इक्वेशन पाहिले असतील तर ते एक्स आणि वाय मध्ये जुडलेले होते. एक्स आणि वाय दोनच व्हेरिएबल असायचे त्याच्यामध्ये. तिसरा कोणी आलेला आहे का कधी? टी वगैरे असं? तुम्ही आतापर्यंत 3 व्हेरिएबलचं इक्वेशन पाहिलं का? नाही. नाही. हा, कधीच तुम्हाला 3 व्हेरिएबल आले नाही. एक तर एक्स येणार, एक तर वाय येणार, नाही तर एक तर एक्स येणार, नाही तर टी येणार. म्हणजे ऍट अ टाइम 2च व्हेरिएबल असतात फक्त. म्हणजे ते 2 डायमेन्शनल कार्यक्रम होता. हे 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये वर्क होणार इथं सगळं. सो 3 डायमेन्शन 3 व्हेरिएबल जेव्हा एकमेकाशी लिंक होतात, तेव्हा पहिल्या व्हेरिएबलचं आणि तिसऱ्या व्हेरिएबलचं रिलेशन जर आपल्याला काढायचं असेल, तेव्हा आपण पॅरामेट्रिक इक्वेशन वापरतो. म्हणजे पहा, आता कसं ऍप्लिकेशन सांगतोय, हे पुढे ऐकायचं ऍप्लिकेशन मध्ये. सो म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की एक्स एक व्हेरिएबल आहे आणि वाय एक व्हेरिएबल आहे. या दोघांचे इंटरलिंक आतापर्यंतच्या सर्व इक्वेशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. सिम्पली वाय इक्वल टू हे, मग इम्प्लिसिट फंक्शन मध्ये एक्स आणि वायच्या पेयर्स वगैरे असं सगळं होतं. बट तुम्हाला कधी तिसरा व्हेरिएबल आला नाही. आपण सध्याला तिसरा व्हेरिएबल इथं टी पकडू. म्हणजे याचं म्हणण्याचा एक इन द फॉर्म ऑफ टी, वाय पण इन द फॉर्म ऑफ टी. सो मला रिलेशन सांगायचं असतं एक्स आणि वायचं. समजलं का? आता नीट लक्षात घ्या. पहा, एक्स असा काहीतरी असेल 3t चा स्क्वेअर, वाय असा काहीतरी असेल साइन ऑफ टी, आणि तुम्हाला सांगितलं जाईल रिलेशन काढा एक्स आणि वाय मधलं. आता कसं शक्य आहे बरं हे? याचं डायरेक्टली निघेल का? हे वेगळं फंक्शन, हे वेगळं फंक्शन, पण या दोघांमध्ये एक इंटरलिंक आहे ना. कोण इंटरलिंक आहे? टी. हा, समजतंय ना? हा, मग या लिंकचा वापर करून आपण या दोघांना इक्वल दाखवणार. ते झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ऍप्लिकेशन सारखं. म्हणजे एक्स वाय पण टीच्या फॉर्म मध्ये, तर मग हे दोघं एकाच्याच फॉर्म मध्ये असल्या कारणाने हे दोघं एकमेकाला सारखे एका फॉर्म मध्ये येऊ शकतात की नाही? विथ द हेल्प ऑफ सेम व्हेरिएबल. समजलं का? हो. ऍप्लिकेशन समजलं का? याचं कुठं होणार? अशा टाइपची जी कंडिशन असते, अशा टाइपच्या कंडिशनला पॅरामेट्रिक कंडिशन म्हणतात. आता ही पहा, आता हे एवढं समजणं तुम्हाला फक्त गरजेचं होतं. याला सिम्पली तुम्ही कसं ओळखणार आहे? पॅरामेट्रिक इक्वेशन आहे का नाही? ज्यांना हे काही समजलं नाही त्यांच्यासाठी सांगतो. इक्वेशन मध्ये 2 सेपरेट इक्वेशन दिलेलं असतं. म्हणजे जसं की आता तुमचा पहिला क्वेश्चन आहे, पहा मी तो सांगतो इथं. पहिला क्वेश्चन आहे इज इक्वल टू ए टी रेस टू 4. एकदा चेक करा सॉल्व क्वेश्चन मध्ये हाच आहे का? तुम्ही खूप फास्ट लिहितो ना, तर मला वेळ नसतो म्हणून. आणि y इज इक्वल टू ए टी रेस टू स्क्वेअर, असंच आहे का तो सॉल्व क्वेश्चन मध्ये क्वेश्चन? सर y इज इक्वल टू 280 स्क्वेअर आहे. काय आहे? y इज इक्वल टू 280 स्क्वेअर. 280 स्क्वेअर. अच्छा, हा ठीक आहे. चेक करत राहत जा. हे मी फास्ट लिहितो त्याच्यामुळे ते मला गडबडून जाते कधी कधी. 80 रेस टू 4 बरोबर आहे का? हो सर. हा ठीक आहे. बुक राहू देत जा सोबत. हा, कारण मी इथं चुकीचं लिहिलं ना की खाली सगळं 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 त्या हिशोबाने चालतं ते. कारण मी पाठ नाही करून येत ते, आणि माझ्याकडे वेळ पण नसतो ते वाचायला. सो हे पहा, तर याच्यामध्ये तुम्हाला एकदम क्लिक होत असेल की हे पहा, एक्स इन द फॉर्म ऑफ टी आहे आणि वाय पण इन द फॉर्म ऑफ टी आहे, आणि दोघांच्या मध्ये सेमिकॉलन आहे. पहा, सेमिकॉलन काय करतो? याला वेगळं आणि याला वेगळं करतो. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये जेव्हा 2 वेगवेगळे एक्स आणि वाय चे इक्वेशन दिलेले असतील इन द फॉर्म ऑफ थर्ड व्हेरिएबल, that time this function is called as parametric derivative or parametric function. Clear?
सिम्पटम समजलं का? किती सोपं सिम्पटम आहे. हो सर. एक्सचं वेगळं इक्वेशन दिलेलं असतं आणि वेगळं इक्वेशन दिलेलं असतं. हे असं म्हणजे असं दोन सेमिकॉलन काय सांगतो, हे वेगळं आणि हे वेगळं आहे. आणि हे टीच्या फॉर्म मध्ये तिसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये, हे पण तिसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये येतं. आणि तुम्हाला विचारलेलं असतं नाही फाइंड काय काढा, dy/dx म्हणजे y चा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह काढा. असं कसं बरं ते होईल? y विथ रिस्पेक्ट टू t निघणार, x चा विथ रिस्पेक्ट टू t निघणार, y चा x मध्ये कसं काय निघणार? समजतंय ना? हो. मग याला कसं सॉल्व्ह करतात ते आता बघू आपण. आलं लक्षात? हो. तुम्हाला कशी सॉल्व्ह करायची सवय आहे? y इज इक्वल टू इथे x असतो पहा असा, अशी सवय आहे तुम्हाला. y इज इक्वल टू 2ax². मग तुम्ही x ने डेरिव्हेटिव्ह घेतला पाहिजे. हे इझी झालं एकदम. हे साधं एक 2 व्हेरिएबल इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये y चा डेरिव्हेटिव्ह x ने घ्यायचा. बट आता इथं झालं काय की या x च्या जागी इथं थर्ड व्हेरिएबल आहे कोणतरी t, आणि तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कोणी विचारलाय? x ने. होईल का ते शक्य तसं डायरेक्टली काढून? इथं x नाहीच तर कसं काय डेरिव्हेटिव्ह घेऊ? समजतंय का मी काय म्हणतोय ते? हॅलो, येस. नाही समजलं? माझं म्हणणं आहे समजलं की की. हा तुम्हाला dy/dx पाहिजे की नाही? मग तुम्ही याचा डायरेक्ट जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुम्हाला इथं x तर दिसला पाहिजे, तेव्हा तर डेरिव्हेटिव्ह घेणार. x दिसतोय का इथं? आहे का x इथं? येस नाहीये ना? नाही. हा सर, टी आहे. हा टी आहे. मग हे गडबड आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा असं अशी गोष्ट होते तेव्हा गडबडून जाते. याला सॉल्व्ह करण्याचे दोन ऑप्शन आहेत. एक ऑप्शन, तुम्ही या याच्यामधनं टी ची व्हॅल्यू काढा इन द फॉर्म ऑफ एक्स, ते इथं सबस्टिट्यूट करा म्हणजे तो नॉर्मल डेरिव्हेटिव्ह होईल. म्हणजे पहा असं होऊ शकतं. म्हणजे काय, इथून t⁴ होता की नाही, हा x/a येणार इकडे, आणि मग t चा स्क्वेअर म्हणजे काय येईल, याचं स्क्वेअर रूट घेऊन टाका, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, सो इथं t स्क्वेअर होऊन जाईल. मग या t स्क्वेअर ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ x/a टाकली तर चालेल का इथं? y इज इक्वल टू 2a स्क्वेअर रूट ऑफ x/a. चालेल? चालेल का? सर काय केलं ते परत सांगा. अरे मी ही ट्रिक आपण वापरणार नाही, कधीच वापरणार नाही. पण मी सांगतोय की असं होऊ शकतं, अनदर पॉसिबिलिटी, की बाबा अशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता सबस्टिट्यूशन मेथडने. म्हणजे आपला प्रॉब्लेम काय आहे पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये, की हे इक्वेशन एक्सच्या फॉर्म मध्ये नाही. हाच आपला प्रॉब्लेम आहे, म्हणून आपण त्याला डायरेक्ट dy/dx करू शकत नाही. असं आहे की नाही? असं आहे की नाही? हा एक्सच्या फॉर्म मध्ये नाहीये ना, तो टीच्या फॉर्म मध्ये. याच्यात काही डाऊट कुणाला? नाही. हा, मग याला एक्सच्या फॉर्म मध्ये आणू शकतो का मी? आणू शकतो का? हो. कसं आणू शकतो? इकडच्या इक्वेशन वरनं या टी ची किंमत काढ, या टी स्क्वेअरची. म्हणजे काय होईल, ते हा एक्स होता इकडे, हा डिवाइड/a घेतला इकडे, आणि इकडे काय उरला t⁴. करेक्ट? इकडनं पा एक्स ची किंमत काढतो, या टी ची किंमत काढतो मी टी स्क्वेअरची, आणि ते इथे घेऊन टाकून दे. मग मला टी स्क्वेअर पाहिजे असेल तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड केली की नाही मी? है ना? म्हणजे इथं टी स्क्वेअर येणार आणि इथं स्क्वेअर रूट ऑफ x/a राहिला. करेक्ट? हे समजलं का इथपर्यंत? हो. टी स्क्वेअर आणला पहा मी इथं. हा, आता ही टी स्क्वेअरची व्हॅल्यू या टी स्क्वेअरच्या जागी टाकली तर काही बिघडेल का? नाही. हा, मग मी टाकू शकतो ना. मग y इज इक्वल टू हा 2a, आणि टी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे, ही स्क्वेअर रूट ऑफ x/a. चालेल की नाही असं लिहिलेलं? हो. आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह काढला की तुम्हाला ते आन्सर भेटून जाईल dy/dx, कारण y आता इन द फॉर्म ऑफ x आहे. आता हे नॉर्मल डेरिव्हेटिव्ह झाला, याची तुम्हाला सवय आहे. आलं का लक्षात? हो. हॅलो, हा, ही एक मेथड सॉल्व्ह करण्याची, पण ही मोस्ट ऑफ द केसेस मध्ये कॉम्प्लिकेशन क्रिएट करते, कारण हे सिम्पल एक्झाम्पल आहे म्हणून ते सहज शक्य झालं. पण जेव्हा कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल येतील तेव्हा ते प्रॉब्लेम क्रिएट करते. सो दॅट टाइम ही मेथड युज करणं इनअप्रोप्रिएट आहे. पण मी तुम्हाला तर सांगणं माझं काम आहे, मेथड्स. सो ही एक मेथड आहे, याचा पण तुम्ही युज करू शकता समटाइम्स, जेव्हा तुम्हाला युज करायची गरज असेल. ओके, आपण जी मेथड युज करणार ती सांगतो, आणि जे मोस्ट ऑफ दी पीपल्स युज करतात ती मेथड आहे. क्वेश्चन एकदा परत लिहितो. ओके, काय येतो, x इज इक्वल टू a
a t raised to 4 and y is equal to a twice of a t raised to 2. हा, आणि आपल्याला काय काढायचंय? फाइंड dy by dx. ओके, सो आपण जी मेथड यूज करणार ती मेथड अशी पहा. आता ते मागचं जे सांगितलं ते फॉरगेट करा. त्यासाठी सांगितलं की तुमचं नॉलेज, सेक ऑफ नॉलेज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कधी ना कधी तुम्हाला यूज होईल. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, बोर्ड मध्ये आपल्याला त्याचं काम नाही. सो कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा शॉर्टकट आहे तो. इकडे लक्षात द्या, आपल्याला dy by dx काढायची की नाही. आपण एक काम करू, आपण काय करू, याचा x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t निघू शकतो आणि y चा डेरिव्हेटिव्ह पण विथ रिस्पेक्ट टू t निघू शकतो. म्हणजे याला मी असं काढू शकतो बा dx by dt आणि याला पण असं काढू शकतो dy by dt. काय अडचण येईल का हे काढायला? जसं आपण x ने डेरिव्हेटिव्ह घेतो तसा इथं t ने डेरिव्हेटिव्ह घेणार. कारण का t ने डेरिव्हेटिव्ह घेणार? कारण x कोणाच्या फॉर्म मध्ये? t च्या फॉर्म मध्ये, म्हणून x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आणि y कोणाच्या फॉर्म मध्ये? t च्या फॉर्म मध्ये. सो dy विथ रिस्पेक्ट टू t. नाही समजलं? समजलं. हा, म्हणजे जो ज्याच्या फॉर्म मध्ये त्याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचे, मग त्याला अडचण येत नाही. मग कोणा सबस्टिट्यूट करा वगैरे काही करायचं. याच्यातनं dx by dt काढायचा, याच्यातनं dy by dt काढायचा, म्हणजे नॉर्मल डेरिव्हेटिव्ह सारखं सॉल्व्ह करायचं, फक्त x च्या जागी t घ्यायचा. आणि लास्टला हा जो डेरिव्हेटिव्ह निघणार की नाही हे दोघं, तर तुम्हाला dy by dx पाहिजे की नाही? मग dy by dx तुम्हाला कसा भेटेल? dy by dx पाहिजे. जर हे पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही काय करा, हे जे dy by dt ची जी टर्म आहे ती न्यूमरेटर मध्ये घ्या. dy by dt ची टर्म न्यूमरेटर मध्ये डिवायडेड बाय, म्हणजे याचा आन्सर जे काय असेल ते न्यूमरेटर मध्ये घ्यायचं आणि याचं जे काय आन्सर असेल ते dx by dt हे डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे dy by dt ची टर्म न्यूमरेटर मध्ये, dx by dt ची टर्म डिनॉमिनेटर मध्ये. त्याचं कारण असं आहे की आपल्याला y वरती पाहिजे, dx खाली पाहिजे. त्याचा फायदा काय होईल? या दोघांचं जर काय डिव्हिजन केलं, सो हा dt dt डेट कॅन्सल, सो मला काय भेटणार पहा? dy by dx. समजलं का? हो सर. हा, म्हणजे काय करायचंय मला, मी तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर सांगतो आपल्या सॉल्व्हिंगचं. पॅरामेट्रिक इक्वेशन असं सॉल्व्ह करायचं. पहिले जो तुम्हाला दिलंय त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू टी, जे दुसरं दिलंय त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू टी, आणि या y dy by dt डिवाइड बाय dy by dx करून टाकायचं. खालचा dt कॅन्सल होऊन जातो, म्हणजे तुम्हाला बरोबर dy by dx भेटतो. एनी डाऊट? रोड मॅप कोणाला नाही समजला? काय करणार आहे आपण याच्यामध्ये? समजला का रोड मॅप काय करणार आहे आपण? सर्वात पहिल्यांदा आपण x चा डेरिव्हेटिव्ह काढणार, y चा पण डेरिव्हेटिव्ह काढणार विथ रिस्पेक्ट टू t. हा, टी ने. आणि मग ह्या y चा जो डेरिव्हेटिव्ह आला आहे त्याला डिवाइड बाय x चा डेरिव्हेटिव्ह करायचा, म्हणजे तुम्हाला बरोबर dy by dx भेटतो, कारण तो dt dt कॅन्सल होतो. समजला? हो. ठीक, बोलत चला. मग मला ते कन्फ्युजन होतं, नवीन टॉपिक आहे त्याच्यामुळे 10 वेळेस विचारतो मी, आता काही गरज नाही विचारायची. ओके, सो रोडमॅप तुम्हाला जर समजला असेल तर आता क्वेश्चन पण तुम्हाला समजेल. सो फर्स्टली आपण डेरिव्हेटिव्ह घेणार कोणाचा? याचा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. दोघं इक्वेशनला टी ने डिवाइड करा, टी ने डिफरन्शिएट करा. टी म्हणजे काय, आता आपण एक्स ने करतो, इथं टी ने करणार, कारण ते इक्वेशन टी च्या फॉर्म मध्ये. मग जसा तुमचा नॉर्मल डेरिव्हेटिव्ह तो तसाच डेरिव्हेटिव्ह, तेच रूल सगळे, फक्त एक्सच्या जागी टी ठेवायचं, दुसरं काही करायचं नाही. मग याला कसा डेरिव्हेटिव्ह घेणार तुम्ही? dx by dt, म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह dx by dt येईल ना, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? हा टी म्हणजे सध्याला आपला सारखं आहे, आपण नॉर्मल जे एक्स सारखे सॉल्व्ह करतो ना तसं या ठिकाणी कोण आहे? टी आहे. सो हा ए तर कॉन्स्टंट आहे, तो ए कॉन्स्टंट बाहेर, आणि हा टी रेस टू 4 याचा अर्थ काय? टी रेस टू 4 चा अर्थ काय असतो? एक्स टू 4 सारखं. समजलं का? कोणचा फॉर्म्युला वापरू? x raised to n 4t raised to 3. 4t raised to 3, 4 minus 1, 4t raised to 3. कोणचा वापरला? t raised to 4 चा फॉर्म्युला वापरला पाहतो, 4t raised to 4 minus 1. तो n x raised to n minus 1 चा आठवतो ना, x raised to 4 चा. फक्त तेच फॉर्म्युला वापरायचे, फक्त x च्या जागी t कन्सिडर करायचा आता, कारण तुम्ही डेरिव्हेटिव्ह t ने घेताय, दुसरं काही नाही याच्यामध्ये. मग आता तुम्ही याला सिम्प्लिफाय करा, आन्सर तुम्हाला आता t चा डेरिव्हेटिव्ह घेतला पुढे तर 1च भेटेल की नाही, कारण डिफरन्शिएशन कोणी करतोय आपण? डिफरन्शिएशन टी नेच करतोय, आणि टी चा डेरिव्हेटिव्ह घेणार,
तर आन्सर काय भेटेल? 1च भेटेल ना. समजलं? येस. हा, नीट लक्षात घ्या. तुम्ही ज्याच्याने डेरिव्हेटिव्ह घेतात त्याचा डेरिव्हेटिव्ह कधी पण 1च राहतो. तुम्ही x ने डेरिव्हेटिव्ह घेतला तर x चा डेरिव्हेटिव्ह 1च येईल. तुम्ही y ने डेरिव्हेटिव्ह घेतला y चा डेरिव्हेटिव्ह 1च येईल. तुम्ही t ने डेरिव्हेटिव्ह घेतला t चा डेरिव्हेटिव्ह 1च येईल. मग इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही, कारण t चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1. x असला असता तर x चा 1 आला असता, पण आता इथं आपण डेरिव्हेटिव्ह t ने घेणार, तो t चा. तर याचा अर्थ झाला 4a t चा क्यूब. हा झाला तुमचा dx/dt. आणि डाऊट याच्यामध्ये? डाऊट घ्यायचे कुणाला? समजतंय का? हॅलो. येस. हा बोला ना मग काही. सो इथं y चा डेरिव्हेटिव्ह घ्या. हा काय येणार? dy/dx इज इक्वल टू याचा काय? हा 2a तर कॉन्स्टंट येईल, 2a कॉन्स्टंट, आणि तो t स्क्वेअर म्हणजे पुन्हा तो x⁴n चा फॉर्म्युला 2t⁻2 - 1. 2 - 1 म्हणजे काय? 1. आणि 1 आपण लिहत नाही. असं झालं ते. म्हणजे तुमचा dy/dx काय भेटला तुम्हाला? dy/dx भेटला 4at. आणि डाऊट? नो सर. क्लिअर? मग मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, हे दोन डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर याच्या पुढची स्टेप आपण काय करतो? आपल्याला जर dy/dx पाहिजे असेल, इथे x नाही तर t आहे, dy/dx पाहिजे असेल तर या dy/dt ला dx/dt ने डिवाइड करायचं. म्हणजे आपल्याला जर dy/dx पाहिजे असेल तर आपल्याला dy/dt ला dx/dt ने डिवाइड करावं लागेल. समजलं? मग तुमचं dy/dt काय आलं होतं? हे 4at. आणि dx/dt काय आलं होतं? 4at³. करेक्ट? समजतंय ना? हे इथं आणि हे इथं. येस. हा, मग काय? सिम्प्लिफाय करा. 4 गेट कॅन्सल, ए गेट कॅन्सल, इथला एक t आणि इथला एक t कॅन्सल, म्हणजे काय उरलं? 1/t². समजलं? येस. हा, कोणाला काय डाऊट आहे का? बोला. पॅरामेट्रिक इक्वेशन आयडेंटिफाय करणं सर्वात सोपी गोष्ट आहे. 2 सेपरेट इक्वेशन दिले असतात. हे तर म्हणजे लहान पोराला सांगितलं तरी समजतं. त्याचा रोड मॅप सांगितला मी तुम्हाला. याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचा, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचा, दोघांना सॉल्व्ह करायचं, y च्या डेरिव्हेटिव्हला x च्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. जाऊ पुढे. Yes. समजतंय प्रत्येकाला? गुड. सेकंड एक्झाम्पल घेतो पहा. तुम्ही सोबत लिहत राहा आणि स्क्रीनशॉट घेत चला एक्झाम्पल झाल्यानंतर, कारण मला ते सांगत चला जर तुम्ही स्क्रीनशॉट नाही घेतला तर. हे पहा, x(t - √t). याच्यावर थोडे 1-2 एक्झाम्पल घेतो सुरुवातीला, नंतर पुढच्या पार्टवर निघून जातो, पुढच्या पॅटर्न कडे. 1/√t अशा टाइपचं हे आहे, आणि तुम्हाला काढायचंय dy/dx. बरोबर? हे पहा, दिसताना दिसतं x वेगळं y वेगळं, सेमीकॉलननी सेपरेट झालेले असतात ते. कुठला फंक्शन आहे? टेबलने डिफरन्शिएट करणार. हॅलो सर. हॅलो. हॅलो, आवाज येतोय का? सर तुमचं माईक म्यूट अनम्यूट होतंय. झाला का आता ऑन? हो, आता ऑन आहे. हा, माझा प्रश्न आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कुठल्या पॅरामीटरने डिफरन्शिएट करणार याला? कुठल्या व्हेरिएबलने डिफरन्शिएट करणार? T. x ने करणार, t ने करणार? हा, t. व्हेरी गुड.
सो टी मध्ये ते इक्वेशन. सपोज मी या इक्वेशनला चेंज केलं, इकडे लक्षात घ्या स्मार्ट क्वेश्चन काय असतो, म्हणजे हे असं होणार नाही बोर्ड वगैरे मध्ये, पण कॉम्पिटेटिव्हला होईल. या टीच्या जागी मी दुसरं काहीतरी वेगळं घेऊ शकतो, है ना. प्रत्येक वेळेला टीच घेतलं पाहिजे असं कंपल्सरी काही नसतं. म्हणजे एक्स वाय आणि मी झेड याला पण एक वेगळा व्हेरिएबल मानतो. समजा मी इथे झेड पण घेऊ शकतो मग. ओके, तर मग इथे डिफरन्शिएट कोणी करावं लागेल? झेड. हा, लक्षात ठेवा जो व्हेरिएबल त्याने डिफरन्शिएट करायचं, म्हणजे तिसरा व्हेरिएबल जो ज्या फॉर्म मध्ये येतो. इथं काय होतं, हे टी होतं ना इथं. नॉर्मली तर टीच राहील, पण कधी कधी स्मार्ट क्वेश्चन बनवायच्या नादात ते व्हेरिएबल चेंज करून टाकतात. मग तुम्हाला प्रश्न पडून जातो टीच होता, आता इथं झेड आला, काय करायचं नेमकं. मग तो कॉन्सेप्ट असा आहे की जो थर्ड व्हेरिएबल असणार त्याच्याच फॉर्म मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. प्रत्येक वेळेला असं कंपल्सरी नाही की तो टीच असला पाहिजे, तो दुसरा व्हेरिएबल पण असू शकतो. कारण व्हेरिएबल म्हणजे काय, ज्याची व्हॅल्यू व्हॅरी होते. मग तो व्हॅरी होणारी व्हॅल्यू कोणाची पण असू शकते. ओके, मग पुढे पहा. सो डिफरन्शिएट करणार dy बाय dx बाय dt. बरोबर, dx बाय dt काय येणार तुमचं, याचा डेरिव्हेटिव्ह आणि याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल मायनसने. मग तुम्ही म्हणणार डी बाय dt कोणाचा, टीचा. सेपरेट करतो डेरिव्हेटिव्ह पहा, डायरेक्ट घेत नाही सुरुवातीला, थोडस सांगतो. टी बाय dt आणि कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, मायनस रूट ऑफ टीचा. मग डेरिव्हेटिव्ह घेतला याचा, तर टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1, कारण डेरिव्हेटिव्ह टीनेच घेतोय ना आपण, तर टीचा डेरिव्हेटिव्ह 1. जसं एक्स ने डेरिव्हेटिव्ह घेताना एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, तसं टी ने डेरिव्हेटिव्ह घेताना टीचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल. मायनस रूट ऑफ टीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता तो, 1/2 रूट ऑफ टी. करेक्ट. आणि या टीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलं तर पुढे 1 येईल तो, मग त्यामुळे त्याला घ्यायची गरज नाहीये. आलं लक्षात, इथपर्यंत क्लिअर. याला थोडं सिम्प्लिफाय करून घ्या. हा रूट ऑफ 2 याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1, याला क्रॉस मल्टिप्लाय करा. सो क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, 2 रूट ऑफ टी इंटू 1. सो इथं भेटणार तुम्हाला 2 रूट ऑफ टी मायनस 1 इंटू 1 डिवायडेड बाय 2 रूट ऑफ टी इंटू 1 2 रूट ऑफ टी. आणि डाऊट, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं जमेल इथपर्यंत, जमेल का इथपर्यंत. येस. हा, इकडे पहा ना, आपण dy बाय dt घ्यावा लागेल आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. मग आपण म्हणणार डी बाय dt कोणाचा, टीचा घ्यायचा, प्लस डी बाय dt कोणाचा घ्यायचा, रूट ऑफ टीचा घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह सेमच येतील, याचा येईल 1, इथं प्लस येईल आणि याचा डेरिव्हेटिव्ह हाच येईल 1/2 रूट ऑफ टी. क्लिअर. यामध्ये तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या डी बाय dx, तो येणार तुमचा 2 रूट ऑफ टी प्लस 1/2 रूट ऑफ टी. आणि डाऊट, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे आता केलं होतं ना इथं 2 मिनिटापूर्वी, याने इकडे मल्टिप्लाय करा, याने इकडे मल्टिप्लाय करा, हे दोघं मल्टिप्लाय करा, तुम्हाला हे भेटेल. समजलं, सांगायची गरज आहे का ते आता इतकं डीप मध्ये, सांगायची गरज आहे का ते इतकं डीप मध्ये. नाही सर. हा, मग बोलत चला काहीतरी. मला वाटतं मीटिंग एंड झाली. पुढे पहा. सो आता आपल्याला dy बाय dx जर पाहिजे असेल तर आपण काय करणार, dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt करणार. किती इझी आहे, dy बाय dt, इथे x नाही हा t आहे. सो dy बाय dt काय होतं तुमचं, 2 रूट ऑफ t प्लस 1/2 रूट ऑफ t डिवायडेड बाय, हे dx बाय dt काय होतं तुमचं, 2 रूट ऑफ t मायनस 1/2 रूट ऑफ t. आणि डाऊट, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेत पहा. मग हे 2 रूट ऑफ टी कॅन्सल, कारण डिनॉमिनेटर कॅन्सल होऊन जाईल. मग काय उरणार, फक्त 2 रूट ऑफ टी प्लस 1/2 रूट ऑफ टी मायनस 1. फिनिश. समजलं. येस. जास्त प्रॉब्लेमॅटिक वाटत नाही ना, सोपं आहे ते, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. सो मला असं वाटतं आता तुम्हाला जमेल आहे. मग स्किप करू घ्या पहिल्या टाईपच्या टॉपिकला, इझी आहे ते. लास्टचा क्वेश्चन पण आहे थोडासा ट्रिकी, पण काय ट्रिक आहे त्याच्यामध्ये, सोपे तर डेरिव्हेटिव्ह आहे.
बस असं करायचं. मला असं वाटतं फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला आरामात जमून जाईल. आता 5th क्वेश्चन मी घेतला पाहिजे किंवा 4th क्वेश्चन घेतो मी. 3rd क्वेश्चन जमून जाईल. 3rd क्वेश्चन मध्ये काहीतरी वाटतं तुम्हाला a1 मायनस कॉस ऑफ थिटा असं काहीतरी दिलंय है ना. तो इझी क्वेश्चन आहे. काहीतरी मला एक्झॅक्ट माहित नाही क्वेश्चन, पण असं काहीतरी a इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस ऑफ टी असं काहीतरी है ना. x ची किंमत आणि y ची किंमत काहीतरी अशी a इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस ऑफ असं काहीतरी आहे. असंच काहीतरी ना. थर्ड क्वेश्चन असंच काहीतरी आहे ना. x ची व्हॅल्यू अशी काहीतरी, y ची व्हॅल्यू अशी काहीतरी. Yes. मला एकदमच इझी आहे. डेरिव्हेटिव्ह घेताना हा a तर डायरेक्ट बाहेरच घ्या आणि डेरिव्हेटिव्ह 0 आणि कॉस ऑफचा डेरिव्हेटिव्ह येणार dx बाय dt. समजलं? हे डेरिव्हेटिव्ह जमतील ना. आता सुरुवातीचे डेरिव्हेटिव्ह आहेत खूप. एक कॉन्स्टंट बाहेर, फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. 1 चा 0 मायनस कॉस ऑफ टी चा मायनस साइन ऑफ टी मायनस मायनस प्लस. जमेल? जमेल? Yes. हा, संपला विषय इथं. मग हे आता सॉल्व्ह करा तुम्ही घरी. इझी येते. लास्ट क्वेश्चन पण आहे. आता घेतो. x इज इक्वल टू असं काहीतरी पहा, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. त्यानंतर थोडं फास्ट घेतोय. आता तुम्हाला समजलं असेल स्पीड थोडी वाढली, कारण आता मला असं वाटतं तुम्हाला जमत असेल. साइन इनव्हर्स ऑफ टी. ओके, आता तुम्हाला याचा आन्सर काढायचा dy बाय dx ने. आता किती इझी हे तुम्हाला दिसतंय. दोन इक्वेशन सेपरेट. इफ देर आर टू इक्वेशन सेपरेट, देन दिस इक्वेशन इज कॉल्ड एज पॅरामेट्रिक इक्वेशन and we have to take a derivative separately with respect to t. Okay, so firstly we're taking derivative with respect to t, differentiating with respect to t. Okay, so here dx by dt is equal to differentiating with respect to t, so d by dt of which parameter? 1 minus t square. Okay, so taking derivative of square root of 1 minus t square, so square root of x, this term is square root of x सारखी टर्म ट्रीट होईल ना हे. आता समजतंय ना मी काय बोलतोय ते? स्क्वेअर रूट ऑफ x सारखं ट्रीट होईल हे. Yes. हॅलो. हा, मग त्याला तसं ट्रीट करा. त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 स्क्वेअर रूट ऑफ x. मग आता इथं काय होईल त्या हिशोबाने? 1 स्क्वेअर रूट ऑफ 1/2 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. आणि ह्या एक्सच्या जागी तो तुम्ही घेतला होता पहा, हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल की नाही पुढे? तो काय येणार? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा याचा डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा? 1 मायनस टी स्क्वेअरचा. आणि डाऊट इथपर्यंत? No. हा, सो हे dx by dt is equal to 1/2 square root of 1 minus t square as it is, and 1 minus t square चा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 minus t 2t. square चा डेरिव्हेटिव्ह 2t. Okay, so here dx by dt is equal to 1/2 square root of 1 minus t square into minus 2t. Okay, here 2 get cancelled, so the remaining terms are काय असतील? समजा हे रफ करू का? ठीक आहे. T upon इकडे लिहितो dx by dt is equal to मायनस टी अपॉन, हा मायनस पण आहे लक्षात ठेवा, मायनस टी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. आणि डाऊट? हे बा, हा मायनस पण होता. 0 मायनस 2t मायनस 2t असतो तो. हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल्ड, बट दिस मायनस टी इंटू 1 मायनस टी डिवाइड बाय दिस रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. इथपर्यंत प्रॉब्लेम आहे का कोणाला काही? no. हॅलो, गुड. सो आपण आता पुढची केस काय करणार? हा वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dt. सो d बाय dt ऑफ काय? साइन इनवर्स ऑफ t. ओके,
साइन इनव्हर्स ऑफ टी चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, काय असतो? 1 अपॉन One. स्क्वेअर रूट ऑफ 1 minus 1 मायनस t टी स्क्वेअर येणार आता, कारण तो x जागी टी आहे. सो आता बस संपलं, ते एवढंच असतं. आणि टी चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेला तर बनून जाईल तो, म्हणून dy बाय dt ची व्हॅल्यू हीच आहे. क्लिअर? क्लिअर? Yes. हा, रफ करू, स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला भेटलं पाहिजे dy बाय dt आणि dx बाय dt. रफ करतोय मी, स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला? स्क्रीनशॉट काढला? चलो. सो I want dy by dx. Then for dy by dx, we have to divide dy by dt to dx by dt. Then we will get what? Here. See, 1 upon square root of 1 minus t square. This is dy by dx, and divided by this minus t upon square root of 1 minus t square. Clear? हे पहा, ही टर्म dy by dx ची टर्म आहे आणि ही टर्म dx by dt ची टर्म आहे. दिसतंय तुम्हाला दोघं? Yes. हा, मग आता पहा काय होईल दोघांच्या याच्यामध्ये. दोघांचा डिनॉमिनेटर एक्झॅक्ट सेम आहे, पहा कॅन्सल. करेक्ट? मग काय उरणार? काय उरणार? दोघांचा डिनॉमिनेटर 1 अपॉन मायनस टी. तुम्ही याला -1 अपॉन टी पण म्हणता. पोहोचल्यानंतर स्पीड चांगली असेल तुमची, प्रॅक्टिस करतायत ना घरी. हा, सोपं आहे ना, ते सांगतोय मी. त्याला काय, म्हणून ते स्पीड थोडी मी फास्ट केली, म्हणजे आपल्याला कसं पटापट जाता येईल. आता आपण पहिला क्वेश्चन संपवला, दुसऱ्या क्वेश्चन कडे जवळपास थोडंफार जाऊ. ओके. काय म्हणजे कठीण नाही त्याच्यामध्ये, पण फक्त ते एक वेगळ्या प्रकारचा पॅटर्न आहे तो घेतो. हे पहा, असा एक क्वेश्चन असतो समजा कधी कधी, पहा 3 cos of t minus 2 cos cube of t, आणि एक y पण क्वेश्चन असू शकतो असा, y इज इक्वल टू 3 sin of t minus 3 sin cube of t. आणि तुम्हाला सांगितलं पहा, ही इम्पॉर्टंट गोष्ट या क्वेश्चन मध्ये. याचा डिफरंट काय? at t is equal to pi by 6, find dy by dx. हा, समजलं का तुम्हाला डिफरंट गोष्ट कुठली होती या क्वेश्चन मध्ये? ही गोष्ट थोडीशी वेगळी आली तुम्हाला, समजतंय? सो काही करायचं नाहीये, ऍज इट इज तुमच्या नॉर्मल प्रोसिजरनी सॉल्व्ह करा. याचा विषय शेवटी येतो. सो करू याला सॉल्व्ह. तुम्ही तुमच्या पेजवरती करू शकता तुमचं. ओके, तुम्ही माझी वाट पाहायची गरज नाही. सो डिफरन्शिएटिंग आपण करणार पायाला. मला पहिले काढावं लागेल कोण? dx बाय dt, आणि इकडे कोण काढावं लागेल? dy बाय dt. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. ओके, सो डिफरन्शिएट करा. तो इथं काय होणार आहे पहा, याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह निघणार, याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह निघणार, बिकॉज these two terms separated by the negative sign. ओके, सो हियर 3 चा कॉन्स्टंट येईल आणि cos ऑफ t चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस साइन ऑफ t. आणि डाऊट? आणि हे मायनस ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह घेतोय पहा मी. हा 2 तर कॉन्स्टंट राहील बाहेर. cos क्यूब t चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? पहिले तुझं येणार इंटू, म्हणजे इथं हा 2 बाहेर राहील. डेरिव्हेटिव्ह घेतोय पहा, हा 3 cos स्क्वेअर t, आणि त्यानंतर त्या cos चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? मायनस साइन ऑफ t. समजलं का? दिसतंय का बोर्डवरचं? का थोडं लार्ज करू? नाही सर, दिसतंय. हा, डेरिव्हेटिव्ह समजलंय का प्रत्येकाला? मला सांगा आधी. हो सर. कोणाला काही डाऊट आहे का डेरिव्हेटिव्ह कसे काढले ते? गुड. सो चला आता पुढे. सो आता इथं काय होईल पहा, हा -3 होईल, -3 साइन ऑफ टी, आणि हे पहा, ही इथलं नीट लक्ष द्या तुम्ही,
हे याचं मायनस साईन आला होतं, हे मायनस आणि हे मायनस, इथलं मायनस हे इथं प्लस होईल. अलग लक्षात? हे पहा, इथलं हे मायनस आणि इथलं हे मायनस, हे होऊन प्लस होईल. आणि हे 2 into 3 हे होणार 6 आणि हे कॉस स्क्वेअर टी आणि हे साइन ऑफ टी, म्हणजे साइन ऑफ टी कॉस स्क्वेअर टी. एंड डाऊट इथपर्यंत? जमेल का इथपर्यंत? हॅलो. येस. हा, राहिला प्रश्न आता याच्यामध्ये, तर तुम्ही याच्यामधनं हे कॉमन काढू शकता. क्वेश्चन बरोबर लिहिलंय का पाहून घ्या इकडे, करेक्ट आहे का? क्वेश्चन करेक्ट आहे का बाबा? 2 cos ऑफ टी मायनस 2 cos क्यूब टी. क्वेश्चन करेक्ट लिहिलाय का? चेक करा इकडेला. चुकलं की खाली सगळं चुकून जाईल. cos चा मायनस साइन ऑफ टी मायनस ऑफ 2 3 cos स्क्वेअर टी मायनस ऑफ साइन टी. ठीक आहे, करेक्ट आहे. सो आता पुढे पहा, याला थोडं सिम्प्लिफाय करा इथं, म्हणजे हे डायरेक्ट निघणार नाही, याला अजून सिम्प्लिफिकेशन येईल पुढे, कारण बऱ्यापैकी 3 वगैरे कॉमन निघू शकतो. सो काढा कॉमन. हे पहा, याच्यातनं हा 3 आणि हा 6, म्हणजे याच्यातनं 3 कॉमन निघेल की नाही? निघेल ना. आणि हा साइन ऑफ टी आणि हा साइन ऑफ टी आपण कॉमन निघेल, तर हे कॉमन काढून घ्या जे निघतंय ते. तर जे कॉमन काढल्यानंतर काय होईल, इथं -1 होणार. मायनस म्हणजे 3 आणि साइन ऑफ टी कॉमन काढलं तिथं -1 होईल ना. इथं प्लस, इथं होणार 2 cos स्क्वेअर टी, असं काहीतरी होईल. ओके. हा, सो हे असं कसं झालं? हे झालं 3 साइन ऑफ टी इन ब्रॅकेट, याला काय करायचं आता, हे 2 cos स्क्वेअर टी मायनस 1 2 cos स्क्वेअर एक्स मायनस 1, हा फॉर्म्युला आहे कुणाचा? cos ऑफ 2 थिटाचा. शीट काढा, फॉर्म्युला शीट काढा. हॅलो, फॉर्म्युला आहेत ना तुमच्याकडे? काढा. त्याच्यामध्ये cos ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला आहे पहा, 2 cos स्क्वेअर एक्स मायनस 1, आणि साइन मध्ये कसा असतो? 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. आठवतो का? हे दोनही साइन cos ऑफ 2 थिटाचे फॉर्म्युले आहेत. समजलं? आहे की नाही? दिसत आहेत की नाही शीट मध्ये? नाहीये? आहेत सर, आहेत. हा, मग तर सांगा ना मला. अरे माझ्याकडे शीट नसते रे, मी ते चेक करतो, मला जे लॉजिक लागतं ते. मग विषय कसा आहे बाळांनो, हा फॉर्म्युला इथं बसू शकतो. म्हणजे कसं पहा, या 2 cos स्क्वेअर टी ला मी समोर लिहितो पहा, 2 cos स्क्वेअर टी, तो प्लस आहे म्हणून प्लस, आणि हा -1 इकडे लिहिलं तर काही बिघडेल का? मायनस येतो. तुम्हाला हा फॉर्म्युला नाही भेटत? भेटतोय ना, फक्त टीच्या फॉर्म मध्ये. मग इथं cos ऑफ 2 थिटा असतो, म्हणजे इथं जर थिटा असेल तर 2 थिटा असतो, तसं इथं टी आहे, तर तो काय येणार? cos ऑफ 2t. समजलं का? हो सर. समजलं का? समजलं नसेल तर परत सांगतो. हा, ही गोष्ट नीट लक्षात घ्या, हीच गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट आहे. याच्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युले रटवून दिलेत पूर्ण 11th मध्ये, आणि एवढे पाठ करायला सांगितले, तर सोबत शीट घेऊन बसायला सांगितले. ते नुसते पाठ करणं महत्वाचं नाहीये, ते ज्या फॉर्म मध्ये असतात ना, तिथनं ते लॉजिक लागणं खूप महत्वाचं आहे. आणि हे लॉजिक त्यालाच लागतं ज्याच्या डोळ्यामध्ये हे फॉर्म्युले फिट असतात. असं असतं ते. म्हणजे आता हे cos ऑफ 2t, आणि इथं सिम्प्लिफिकेशन काय येईल, हे 3 साइन ऑफ टी. सो तुम्हाला हे असं काहीतरी भेटलं पहा. आता बस एवढंच होईल, ते त्याच्या पलीकडे नाही होत. आलं का लक्षात? हो. आलं का लक्षात? हो सर, आलं. हा, मग आता थोडस याला पण करून घ्या इकडच्याला, डी वाय ला.
डीवायचा हिसाब कसा निघेल? म्हणजे पहा dy बाय dt, मग त्याचा हिशोब असणार, याला डिफरन्शिएट करणार मी d बाय dt ऑफ कशानी? साइन ऑफ ला, ओके, टी नी, आणि मायनस d बाय dt. आता तो 3 बाहेर काढून घेतो कारण तो कॉन्स्टंट आहे, याच्यातनं पण हा 3 बाहेर काढून घेतो, तो कॉन्स्टंट होता, तो 3 बाहेर काढतो आणि इथं लिहितो d बाय dt, आणि कोणाचं हे साइन क्यूब ऑफ टी चं. दिसतंय ना क्लिअर? हे बा तो 3 कॉन्स्टंट होता तो बाहेर काढला इथं, डेरिव्हेटिव्ह घेणार साइन ऑफ टी चा. हा 3 कॉन्स्टंट होता तो बाहेर काढला, इथं डेरिव्हेटिव्ह घेणार साइन क्यूब ऑफ टी चा. आणि डाऊट? जमतंय ना? सो घ्या डेरिव्हेटिव्ह. साइन ऑफ टी चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस ऑफ टी. याचा विषय संपला. मायनस हा टी, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह लागेल, म्हणजे एक्स रेस टू एन, म्हणजे 3 साइन स्क्वेअर टी, आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह पुढे कॉस ऑफ टी. समजलं? समजलं का? हो सर, कळालं कळालं हा सर. डेरिव्हेटिव्ह घेतलाय मी. Yes. हा चेन रूल. आता हे छोटे छोटे डेरिव्हेटिव्ह नाही रे, फर्स्ट एक्सरसाइज मधले, हे तर डायरेक्ट करता आले पाहिजे ना आता. मग हे पहा, हे 3 आणि हे कॉस ऑफ टी मायनस, याला नीट लक्षात घ्या, इथं कोणी मायनस वगैरे नव्हतं. 3 × 3 6, ते कॉस ऑफ टी 19 पहिले घेतो, कॉस ऑफ टी, आणि त्यानंतर साइन स्क्वेअर टी. ओके, आता काहीतरी कॉमन निघत असेल तर काढून घ्या. dy बाय dt. हे पहा, जेव्हा मी दोघांना डिवाइड, तेव्हा काही ना काही कॅन्सल झालंच पाहिजे, कारण तो तसंच काहीतरी प्रयत्न करायचा, म्हणजे तुमचं डोकं चाललं पाहिजे की इथली टर्म जवळपास इथं कोणीतरी आली पाहिजे अशी, म्हणजे ते कॅन्सल आउट होईल ना काहीतरी. परत करा तो प्रयत्न. याच्यातनं पहा 3 कॉमन निघेल आणि कॉस ऑफ टी पण कॉमन निघेल. काढा 3 कॉस ऑफ टी कॉमन. सर हा 3 × 3 9 होईल. हा 9 होईल. ओके, 3 × 3 9 होईल. सो 3 कॉस ऑफ टी कॉमन काढा, त्यानंतर इथनं 3 कॉमन निघणार, सो इथं उरणार 1 मायनस 3 साइन स्क्वेअर टी. असं झालं का ते? हम्म. 1 मायनस 3 साइन स्क्वेअर टी. सर तिथं 2 आहे क्वेश्चन मध्ये. कुठं? इथं का? 3 साइन, हा तिथं. अरे मग तेच सांगितलं ना तुम्हाला, क्वेश्चन नीट चेक करा, ते परत ते गडबड होत जाते सगळी. मला वेळ भेटत नाही लिहायला म्हणून तर प्रॉब्लेम आहे, माझे बुक्स नाहीये तिथं. सो नीट चेक करत जा रे बाळांनो क्वेश्चन जरा. मग मी खाली परत चुकून जातो ना इकडे, ते असं येणार. हा आता ते करेक्ट आहे, आता बसेल तो फॉर्म्युला. ओके, पहा क्वेश्चन जेव्हा मी लिहितो ना इथं, त्या टाइम क्वेश्चन चेक करत चला, कारण मला काय करावं लागतं, मी तुम्हाला माझी प्रोसिजर सांगतो काय. मोबाईल मध्ये मी पीडीएफ घेतो, 1 मिनिटामध्ये क्वेश्चन पटापट पटापट कसं लिहितो आणि तुम्हाला येऊन शिकवतो. आलं का लक्षात? माझ्याकडे ते वाचायला विचारायला वेळ नसतो, मी ते रट्टा बिट्टा मारत नाही. मला जे इथं लिहिणार मी तेच खाली कंटिन्यू होतं. म्हणून जेव्हा मी क्वेश्चन लिहितो ना, तेव्हा तुमच्या बुक मध्ये एकदा ते पाहून घेत चला की क्वेश्चन बरोबर लिहिला गेलाय का. त्यामध्ये खाली सगळे आन्सर रॉंग होणार. सो ते लिहिता आता आम्हाला म्हणजे ऍक्च्युअली 3-4 प्रोसेस करावी लागते. एक तर मोबाईलवर शिकवावं लागतं, आम्हाला इकडे लक्ष पण ठेवायचंय, परत बोलायचं पण आहे, लिहायचं पण आहे, विचार पण करायचंय, तुम्हाला फक्त ऐकायचंय. सो कॉन्सन्ट्रेशन कोणाचं जास्त असतं? तुमचं ना. सो या ज्या चुका आहेत त्याच्याकडे लक्ष ठेवायचं थोडंसं, की सर लिहिताना गडबड झालेली, आता इथं ही गडबड झाली थोडीशी, आता ही वरची गडबड झाली. सो याच्याकडे थोडं लक्ष ठेवत चला, कारण ते कॉन्सन्ट्रेशन आमचं हलतं तिथं, कारण आम्हाला मल्टीटास्किंग राहावं लागतं. तुम्ही वन टास्किंग आहे ना, युनिक टास्किंग आहे. सो तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार ऑब्विसली लेक्चर मध्ये. सो लक्ष ठेवत चला, इथं 2 होता, सो तो 2 होणार, हा इथं 6 होणार, तो 2 कॉमन निघणार, इथं 2 होणार. आता हा तोच फॉर्म्युला आहे पहा, कॉस ऑफ 2 थिटाचे 2 फॉर्म्युले होते, दोघंही लिहून दिले होते पहा मी आता 2 मिनिटापूर्वी. कॉस ऑफ 2 थिटाचे 2 फॉर्म्युले होते. कॉस स्क्वेअर एक होता 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि एक होता 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. असं येते. हो आलं का लक्षात? हो. तर याच्यातला एक हा इथं लागला होता,
हा दुसरा इथं बसेल, बरोबर की नाही? हो सर. तर आता हे लक्षात, नीट लक्षात ठेवा हे फॉर्म्युले, तर समजतं ते. तो आणि तुमचं लॉजिक नाही चाललं तर तिकडे लक्ष ठेवायचं. इकडे कॉस ऑफ 2 थिटा आलाय ना, इकडे पण काहीतरी येणार, होण्यासाठी काही येणारच नाही. सो इथं पहा, हे 3 कॉस ऑफ टी आणि हे काय आहे, कॉस ऑफ 2t, बरोबर? इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसेल? ओके, गुड. आता आपण काढणार dy/dx. सो dy/dx करण्यासाठी dy/dt डिवायडेड बाय dx/dt करावं लागेल. आणि dy/dt ची व्हॅल्यू आहे तुमची 3 cos ऑफ t cos ऑफ 2t डिवायडेड बाय 3 sin ऑफ t आणि cos ऑफ 2t. ओके, काय भेटणार? 3 कॅन्सल, cos ऑफ 2t 2t गेट कॅन्सल. सो भेटणार तुम्हाला cos ऑफ t अपॉन sin ऑफ t. चा आन्सर असणार cot ऑफ t. काहीतरी आलंय का आन्सर? येईल ते समजा. हा, समजा इथपर्यंत आलं cot ऑफ t, बरोबर? इथपर्यंत समजलं का प्रत्येकाला? t इज इक्वल टू π/6 घ्यावं लागेल. π/6. हा, ते टाकू आपण. इथपर्यंत समजलं का सांगा? हा, स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढा, घरी सॉल्व करा. रफ करतोय मी. ओके, सो पहा. तुम्हाला आन्सर भेटले कॉट ऑफ टी. तुमचा आन्सर आलाय पहा, dy/dx इज इक्वल टू कॉट ऑफ टी. कारण कॉस अपॉन साइन कॉट असतं. बट तुम्हाला टी ची व्हॅल्यू दिलेली होती पाहिजे. या क्वेश्चन मध्ये हेच एक चेंज आहे. टी ची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे π/6 टाकायची. सो लास्टला टी ची व्हॅल्यू काय ठेवायची? इथं टीच्या जागी सबस्टिट्यूट करायचं, वाट π/6. π/6 मध्ये किती डिग्री? किती डिग्री? 30. कसं काढलं? मागे शिकवलं मी तुम्हाला एकदा. रेडियनला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 180/π करायचं, मल्टिप्लाय π गेट कॅन्सल, 6 3 80. समजलं का? रेडियनला डिग्री मध्ये कन्वर्ट करताना 180/π ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे π कॅन्सल होऊन जातो. हा 6 3 18 आणि तो वरचा 30, म्हणजे π/6 म्हणजे किती डिग्री? 30 डिग्री. आणि कॉट 30 डिग्री किती असतो? कॉट 30 डिग्री किती असतो? √3. टेबल पाठ करा. 9th मध्ये सुद्धा होता, 10th मध्ये सुद्धा होता, 11th ला सुद्धा होता आणि 12th ला सुद्धा आहे. 4 वर्षापासून तुमचा टेबल पाठ झालेला नाहीये. विशेष आहे. सो dy/dx √3 व्हॅल्यू असणार, कारण cos ऑफ 30 cot ऑफ 30 ची व्हॅल्यू काय असते? √3 असते. लक्षात? हा, कधी कधी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ऑप्शन √3 न देता असा दिला जातो, dy/dx इज इक्वल टू 1.732. चुकीचं आहे का हे? नाही, चुकीचं आहे का हा ऑप्शन? एकच आहे. √3 चा अर्थ हाच असतो. लक्षात ठेवा ही गोष्ट. दोन गोष्टींचे तुम्हाला रूट माहिती असले पाहिजे, हे पाठ असले पाहिजे तुमचे. कुठल्या दोन गोष्टी? √3 चा अर्थ हा असतो आणि √2 चा अर्थ 1.414. हे दोन्ही पाठ ठेवायच्या. √3 म्हणजे हे आणि √2 म्हणजे हे. समजलं का? हा, हे पाठ ठेवा. √3 ची व्हॅल्यू 1.732 असते कधी पण, आणि √2 ची व्हॅल्यू 1.414 असते. या दोनही व्हॅल्यू कमीत कमी तुमच्या पाठ असल्या पाहिजे. बाकी तुम्ही लक्षात नका ठेवलं तरी चालेल. सो पॅरामेट्रिक फंक्शन समजलं तुम्हाला? हो सर. इझी आहे, काही वेगळं करायचं नाही. फक्त एक पॅटर्न चेंज झालाय. मागचे डेरिव्हेटिव्ह आता सॉल्व्ह करायचे. आता मला असं वाटतं तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करायला मोकळ्या. तुम्हाला पॅरामेट्रिकचे सुद्धा एक्सरसाइज सॉल्व्ह करता येऊ शकते जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल आजच्या लेक्चर मध्ये. तर म्हणजे तुम्हाला पहिले फर्स्ट और 3 क्वेश्चन तर आरामात जमतील पॅरामेट्रिकचे सुद्धा. सो पॅरामेट्रिकच्या सुद्धा अभ्यासाला लागा आणि मागचा तर अभ्यास सुरू ठेवा. सो आज आपण इथं थांबू. अडचण येते का डेरिव्हेटिव्ह मध्ये? जास्त अडचण येते का डेरिव्हेटिव्ह मध्ये?
थोडं. नाही सर जास्त नाही. गुड. सो याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला सर्वात जास्त प्रॉब्लेम कुठे होईल, ते जे फॉर्म्युले आहेत ट्रिग्नोमेट्रीचे, हम्म. ते बिलकुल उठता बसता चालता बोलता समोर ठेवा. जर तुम्ही 1 वर्ष, मी तुम्हाला सांगतो 1 इयर कम्प्लीट आहे तुमच्याकडे जवळपास, कारण अजून एक्झाम तुमची लेट होणार आहे. हम्म. सो कम्प्लीट 1 इयर नाही म्हणता येणार, पण 8 to 7 मंथ तर आरामात आहेत तुम्हाला, हम्म. है ना, हो. कम्प्लीट एक्झाम देण्यासाठी आरामात कॉम्पिटिटिव्ह वगैरे. 8 to 7 मंथ मध्ये कमीत कमी तुम्ही जर 8 मंथ पण म्हटले तर त्याला इंटू 30 डेज करा, किती झाले ते 240 डेज. हा. 240 डेज तुमच्या हातात आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, फॉर्म्युले पाठ करायला खूप जास्त बर्डनची गरज नाहीये. दिवसाला फक्त उठल्यानंतर 240 टाइम्स जो रिव्हिजन करणार होतो मी त्याला, तर त्याला अशी कुठली गोष्ट नाही जगामध्ये की जे 240 वेळेला केल्यानंतर लक्षात राहत नाही. एवढे मठ्ठ तर नाही, म्हणजे किती 5वीच्या पोराला जरी दिले तरी तो पाठ करून टाकेल. सो तुम्ही काय करायचंय, तुम्हाला मी सांगतो, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले तुम्ही जर या विचारावर असाल की आपण शेवटच्या दिवशी वाचून घेऊ, तुमच्यासारखा मूर्ख माणूस या जगात कोणी नाही. आलं का लक्षात? शेवटच्या दिवशी वाचून ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आजपर्यंत कोणानेच पाठ झालेले नाही आणि होणार पण नाही. सो लक्षात ठेवा, हे ते फॉर्म्युले असे चिपकून ठेवा तुमच्या स्टडी रूम मध्ये, सगळे असे. ते पेजेस पाठवले बा, मी एक पीडीएफ पण तुम्हाला सेंड केली असेल आता सध्याला, पण एक नवीन ती लावली तरी चालेल, ती पण छान आहे. त्याचे सुरुवातीचे फॉर्म्युले लावा. त्यामध्ये दररोज मॉर्निंगला उठायचं, उठल्यानंतर एकच काम करायचे, वाचून घ्यायचे, फक्त स्ट्रक्चर वाचून घ्यायचं त्याचं बस. असं तुम्ही किती वेळेस करा, 240 टाइम्स करा. आलं का लक्षात? मॉर्निंगला आणि झोपताना दिवसातनं 2च वेळेस वाचा, 5 मिनिटं लागतात. 5 मिनिट्स द्यायचे, फॉर्म्युले वाचायचे, परत कधीतरी दिवसामध्ये वेळ भेटला 5 मिनिट द्यायचे, फॉर्म्युले वाचायचे आणि निघून जायचं तुमच्या कामाला. असं करणार ना तुम्ही, तर तुम्हाला मॅथ्स डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर तुम्ही हे नाही केलं तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येते. कारण तुमचा सर्वात मोठा प्रश्न काय असतो तुम्हाला सांगतो, सर्वात मोठा प्रश्न हा असतो डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये, की तो 2 cos